नमस्कार, मी राम जाधव, शासकीय योजना अभ्यासक तथा शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन 1,31,00,000 रुपयाच्या योजनेसाठी पात्र झालेला मी एक लाभार्थी आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत महाडीबीटी अंतर्गत मला एक अवजार बँक लागलेली आहे. ही अवजार बँक आहे 12 लाखाची आणि या 12 लाखाच्या अवजार बँकेमध्ये मला 4 लाख रुपये सबसिडी मिळालेली आहे. आणि त्याच्यामध्ये या अवजार बँकेमध्ये आजच्या या आपल्या राम सेतू उद्योजकाच्या व्हिडिओमध्ये अवजार बँकेबद्दल माहिती सांगणार आहे. मित्रांनो, जसे की श्रीरामांना राम सेतूचा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जसा उपयोग झालेला आहे, तसाच मला एक उद्योजक होण्यासाठी विविध योजनेचा सुद्धा लाभ झालेला आहे माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. त्याच्याबद्दल मित्रांनो मी आज तुम्हाला एक सविस्तर माहिती सांगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना सन 2025-26 मध्ये अंतर्गत कृषी अवजार बँक मी एक स्थापन केलेली आहे. आणि सदरील बँक ही 11,24,000 रुपयाची बँक आहे आणि याच्यामध्ये मला 4 लाख रुपये सबसिडी मिळालेली आहे. आणि या अवजार बँकेच्या माध्यमातून जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना अल्प दरामध्ये पूर्ण ट्रॅक्टर आणि त्यांचे अवजार उपलब्ध होणार आहेत. आणि मित्रांनो, याच्यानंतर या योजनेसाठी मला सदरील योजनेसाठी हुलेकर साहेब, AS पवार साहेब, रामप्रसादजी जाधव या सर्वांचं मला याच्यामध्ये सहकार्य लाभलेले आहे. नमस्कार, मी रामप्रसाद धाराई जाधव. आमचे परममित्र मानदार रामदास बळीरामजी जाधव पाटील यांनी आतापर्यंत त्यांनी स्वतः सांगितलं की मोदी सरकारच्या अनेक अशा जवळपास 21-22 मला वाटते 24 योजनांचा त्यांनी लाभ घेतला आणि लाभ घेऊन नसून इतरांना, अल्पभूधारकांना, परिसरातील पंचकोशीतील सर्वांना त्यांनी आपल्या मोदी सरकारच्या अनेक योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं कार्य करतात. आणि आजच्या कार्याची दखल घेऊन सन्माननीय आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी 26 जानेवारी 2025 ला महाराष्ट्रामधून शेतकरी वर्गातून त्यांना 26 जानेवारी या दिवशी विशेष अतिथीमधून आपल्या हिंगोली जिल्ह्यामधून त्यांना आमंत्रित केलं. आणि त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या हिंगोली जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं सुद्धा नाव असं उंचावल्यासारखं आहे. आणि माझी सर्वांना एक कळकळी विनंती आहे, या योजनेचा आपण जास्तीत जास्त जणांनी, शेतकरी वर्गाने लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद.